आम्ही की नाही शेतात किंवा प्रवासाला जाताना ही चटणी करतो. एकदम खमंग आणि खूप दिवस टिकणारी आहे. इथं काय करायचं आहे आपल्याला शेंगदाणे छान लालसर भाजून घ्यायचे आहेत. पाहिजे तुम्ही तेवढे शेंगदाण्याची चटणी करू शकता. छान कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे आहेत. परत शेंगदाणे भाजल्यानंतर 1 चमचा तेल घ्यायचे आहे आणि कोथिंबीर घ्यायची आहे. कोथिंबीरीनं इथं चव वाढते, पण त्याच्यातलं मॉइश्चर जाईपर्यंत कोथिंबीर आपल्याला भाजून घ्यायची आहे. परत लसूण, जिरे टाकून भाजायचं आहे. तोपर्यंत कोथिंबिरीतलं मॉइश्चर पण नाहीसं होतं. परत तिखट, मीठ टाकायचे आवडीनुसार आणि परत भाजलेले शेंगदाणे त्याच्यामध्ये मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊन थंड झाल्यानंतर मिक्सरला भरट काढायचे आहे. गरम करायचं नाही, नाहीतर चटणी आपली बेचव होते. छान थंड झाल्यावरच हे शेंगदाणे मिक्सरला भरट काढायचे आहे. जास्त बारीक करायची नाही. अशी खूप दिवस महिनाभर काय खूप जितक्या दिवस राहील तितक्या दिवस ही चटणी